छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तुझ्या एवढी होते ना मी सुद्धा असंच करायची. माझी आई मला ओरडायची. काय चाललंय तुमचं आणि कुणाशी बोलताय एवढ्या रात्री? सुलेखाचा रुमाल? प्रिया, आर यू शुअर तो रुमाल सुलेखाचाच आहे? पावती म्हणजे इंडियानं आणखी एखादा शास्त्री गचकावला का काय? आहे तरी कोणाची ही सावली? त्या सावलीकडे पाहण्याचं धैर्य माझ्यात नाही. तसं होतं तर तू शुभ्राला का नाही मानलंस? तुझ्या आणि आधीच्या मध्ये आलीच ना ती. एकदा प्रयत्न केला होता, वाचली. सुलेखा, यू आर जोकिंग. आय एम नॉट जोकिंग डार्लिंग. उलट आज मी जेवढं खरं बोलते ना तुझ्याशी, याआधी कधीच बोलले नव्हते. परवा टाईट झाले होते ना दारू पिऊन, तेव्हाही नाही. नाही सुलेखा, त्या दिवशी तू फार काही बोलले का मी? खूप काही बोलून गेले मी. जाऊ दे ना, तुझ्यापासून काय लपवायचं? खरंच मला शुभ्राला मारायचं. तिला मारून तू आधीला स्वतःकडे ओढून घेणार आहेस का? आधी आधीचं काय करू मी? मी कशाला आधीला माझ्याकडे ओढून बिडून घेऊ? त्याला पण मारायचंच तर आहे. सुलेखा, यू आर पुलिंग माय लेग. नो आय एम नॉट. आणि शिप्रा आधीच नाही. त्या घरातला जो जो पुरुष आपल्या नावापुढे शास्त्री असं आडनाव लावतो ना, त्या प्रत्येकालाच मारायचं. म्हणजे बघ ना, अगदी आधीच्या आजोबांपासून म्हणजे दीनानाथ शास्त्रींपासून तो छोटा मुका बहिरा प्रथमेश आहे ना, त्याच्यापर्यंत सगळ्यांनाच. अनफॉर्च्युनेटली माझ्या जिजूना सुद्धा. काय करणार? शपथ घेतली होती ना मी तशी. शपथ? मागच्या जन्मी. काय? हो, मी इंदूमध्ये होते ना तेव्हा, आणि तुझी शुभ्रा पार्वती. तेव्हापासूनचाच हिशोब आहे आमचा. आता एक एक करून चुकता करते. निखिलला मारून छोटीशी इन्स्टॉलमेंट बसून केली आहे तशी. तू निखिलला मारलंस? हो. आश्चर्य वाटलं ऐकून. तू आता माझ्यावर राहणार नाहीस ना? तू तुझा निर्णय बदलशील ना आता? मी सांगायलाच नको होतं. आणि बरोबर आहे ग तुझं. तू एखाद्या माझ्यासारख्या खुनी मुलीबरोबर का राहावंस?
माझं चुकलं ना, मी तुला हे सांगायला नको होतं ना शिप्रा. तसं नाही सुलेखा, म्हणजे ऐकायलाही थोडं विचित्र वाटतंय, पण आई नो कारण असल्याशिवाय तू असं काहीच करणार नाहीस. युअर अ नाईस गर्ल. मी नाही नाही, नॉट ॲट ऑल नाईस. खूप वाईट आहे मी. आणि माझ्याशी मैत्री करायची असेल ना तर बेसिक क्रायटेरिया हाच असतो, यू हॅव टू बी बॅड. म्हणून मी तुला मगाशी जेव्हा विचारलं ना की प्रियाचा खून करशील का, तेव्हा तू जर मानवतावादी वगैरे उत्तरं दिली असतीस ना तर आपल्यात पुढचं बोलणं झालंच नसतं अगं. हे सगळं बोलायला ठीक आहे, बट हाऊ इज इट पॉसिबल? सोपं आहे. माझं 3दा करून झालंय. व्हॉट? हां, पहिली शर्मिला शास्त्री, निखिलची पहिली आई. म्हणजे तसा तिचा ॲक्सिडेंटच झाला होता, स्टेअरिंगवर मीच होते ना. ती पहिली. नाही, सॉरी, ती पहिली नाही, मनीषा. हां, मनीषा माझी शाळेतली मैत्रीण, ती पहिली. I'll kill you, मनीषा. आज सोडणार नाही तुला, बिलकुल नाही सोडणार. सोडणार नाही मनीषा. सुलेखा, तू काय बोलते? तुझं तुला तरी कळतंय का? You mad. मनीषा, काय चाललंय हे सगळं? काही नाही मम्मा, तू चल इथून, नंतर सांगेन तुला. मनीषा, एक शब्दही बोललीस तर मी तुला. सुलेखा, गप्प बस. मनीषा, काय झालं? ही नेहमीच असं करते. आता तरी लोकांना त्रास देणं बंद कर ग. आणखी किती वर्ष? तुम्ही माझ्या वाटेला जाताय. मी कोणालाही काही करत नाही. सुलेखा, एकदम गप्प बस. स्विमिंगचा क्लास झाल्यानंतर मी तुझ्या आईला भेटणार आहे. परवा सुद्धा तू मनीषाला असाच त्रास दिलास, असंच ओरखाडलास. काय चालवलेस काय तू? तुम्ही मला सांगू नका, तुमच्या मुलीला आधी सांभाळा. तू मला उलट उत्तर देतेस? आई प्लीज चल ना, मला नाही बोलायचं हिच्याशी. मला भीती वाटते हिची. चल बाळा. आणि आता रिसेंटली निखिल. मनीषा, शर्मिला, निखिल. राईट. हा सिक्वेन्स बरोबर आहे आता. तसे मध्ये काही सुटलेले कॅचेसही आहेत. माझी मम्मा, शुभ्रा, अभिमान, पण चालतं. थोडं इथे तिथे चालून जात. हॅलो, असं काय बघतेस माझ्याकडे? मी वेडी वगैरे वाटत नाहीये ना? नाही, I'm just shocked. तू हे सगळं स्वतःहून कबूल करतेस? तुझ्या समोरच कबूल करतेय ना. आणि तू तर माझी आहेस, माझ्या अगदी जवळची आहेस ना. हो, ऑफकोर्स. ऑफकोर्स. पण सुलेखा, निखिलचा तर ऍक्सिडेंट झाला होता ना? हो, अगं मीच करून आणला होता ना. माणसांकडनं गोष्टी करून घेणं महत्वाचं असतं. आता माझ्या मम्माबरोबर जे काही झालं, मीच करून आणलं होतं ना.
सुद्धा मीच रोड क्रॉस करायला सांगितलं होतं. पण हे कसं शक्य आहे? हाऊ इज इट पॉसिबल? माणसाचा मेंदू खूप मोठी ताकद असते या छोट्याशा मेंदूत. आणि ती ताकद मला वश आहे. लोकांच्या मेंदूवर सहज ताबा मिळवू शकते मी. शिप्रा
खरी मैत्रीण होतीस तू माझी. खऱ्याची दुनिया नाही ग. पण मी मात्र मैत्रीचं कर्तव्य पार पाडणार. मरायच्या आधी तुला कळायला तर हवं ना तू कशी मरतेस ते. कायमचं शिफ्ट व्हायची वेळ आली शिप्रा.